गोऱ्या कोऱ्या गालावरी चढलेला सचिलाली कपोरी नवारी आली. सनईच्या सुरामंदी चौघडा बोलतो दारी कपोरी नवारी आली. लगीन सराई सुरू झालेली आहे आणि त्यासाठी लागणारा महत्त्वाचा दागिना आज आपण बघणार आहोत. नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपल्या सगळ्यांचा आवडीचा दागिना आपण बघणार आहोत. मंगळसूत्र म्हणजे सौभाग्याचं लेणं. लाईट वेट मंगळसूत्र, हेवी वेट मंगळसूत्र, डेली वेअर मंगळसूत्र असे बरेच प्रकार मी आज घेऊन आलेले आहे. त्याशिवाय मंगळसूत्र पेंडंटसुद्धा बघणार आहोत बरं का आज आपण. चला तर मग आज आपण आपला आवडतीचा दागिना बघणार आहोत. तनिष्क यांच्याकडे नाविन्यपूर्ण सुबक नक्षीकाम केलेले असे अप्रतिम डिझाईन्स आहेत ना की मोहच आवरत नाही. आपण हे सगळं कलेक्शन बघणार आहोत कोथरूड येथील तनिष्कच्या स्टोअरमधलं. चला तर मग आजचा व्हिडिओ बघूयात. व्हिडिओ पूर्ण बघा बरं का, आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. नमस्कार, माझं नाव महेश. मी तनिष्क कोथरूडमधून आहे. तर आज आपल्याकडे काही गोल्ड मंगळसूत्र आहेत. तर प्रत्येक महिलेकडे 1, 2, 3 तरी मंगळसूत्र सहज असतात. तो चौथा ॲड करा आणि खूप छान नवीन कलेक्शन आलं आहे. जस्ट एकदा बघून घ्या काय वेगळं आहे आज तनिष्कमध्ये. तर हे बघा एकदा कशा आहेत. सो ट्रेडिशनल आणि वेस्टर्न वेअरसाठी पण स्पेशल आलेले आहेत. तर हे टोटल 22 कॅरेट येल्लो गोल्ड ज्वेलरी आहे. पेंडेंट्स आहेत जे मंगळसूत्रचेच आहेत. याच्यामध्ये ग्रामेज बघताय तुम्ही स्टार्टिंग तर 8 ग्रामपासून ते ऑलमोस्ट 22 तोळ्यापर्यंत पण आहेत. लाईट वेट ज्वेलरी असते. हे सगळी बेंगोली कारिगिरी म्हटलं जातं याला, आणि हे टोटली येल्लो गोल्डमध्ये भेटतात तुम्हाला. जर आपण हलकंसं इकडे आलं तर इथे बघाल तर सगळे टोटल हे नॉर्थ इंडियन किंवा साऊथ इंडियन ज्वेलरी ज्याला म्हणतो आपण. सो हे सगळे अँटिक आणि गेरू फिनिशिंग असतात. याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे हे जे मीनाकारी दिसतंय तुम्हाला. सो ही मीनाकारी खूप महत्त्वाची असते. हे जसं आपण जयपूर किंवा MP साईडला बघतो. सो कुंदन वर्क्स आहे याच्यामध्ये, जडाऊ वगैरे. आणि अगदी त्याच्या या साईडला येतात तर इथे सुद्धा बघू शकता तुम्ही हे अँटिक ज्वेलरी आहे. सगळ्यात बेस्ट म्हणजे या पेंडेंटकडे जर तुम्ही बघताय ना, सो मल्टिपल शेड्स आहे त्याच्यामध्ये मीनाचे. सो हाही तितकाच आय कॅचिंग पेंडेंट आहे. तुम्ही जर याचं ग्रामेज बघताय तर ग्राम आहे टोटल 11 ग्रामचं. 11 पॉईंट म्हणजे ग्रॉस वेट आहे, नेट वेट 10 ग्रामचं. 1 तोळ्यापर्यंत हे पेंडेंट आहे त्याच्यामध्ये. आणि यालाच पेंडेंटला जर तुम्ही हे बघताय तर हे लॉंग मंगळसूत्र आहे. जर कोणाला आपापल्या आवडीप्रमाणे जर तुम्हाला ॲड करायचे तर ह्यांना तुम्ही लाईक जर हे बघताय, सो याला तुम्ही एखादा वेगळा पेंडेंट ॲड करायचा आहे याच्यामधला. सो तुमच्या आवडीप्रमाणे याला डिटॅचेबल आहे, ते तुम्ही कस्टमाइज पण करू शकता याला. तर याच्यामध्ये जर ग्राम बघताय लॉंगमध्ये तर हे लॉंग आहे तुम्हाला ऑलमोस्ट 5 ते 6 तोळ्यापर्यंत ग्रामेजमध्ये. यामध्ये सुद्धा 2 व्हरायटी वेगळ्या आहेत त्याच्यात. एक आहे आपण जे म्हणतो रेडिश, आणि दुसरा आहे तुम्हाला येल्लो पॅटर्नमध्ये, जे ट्रेडिशनल महाराष्ट्रीयन आपण जे पॅटर्न्स म्हणतो अगदी तसे. तर इथे जर बघताय तर प्रॉपर तुम्हाला एक नवीन काय बघायचं तर ह्याला म्हणतात डोर कलेक्शन. तुम्ही इंडो वेस्टर्नवरती किंवा जीन्स, टी शर्ट्स, ऑफिस वेअर, पार्टी वेअर्स सगळ्या याच्यावरती आजपर्यंत मला वाटत नाही की असं काही मंगळसूत्र आलं असेल. काही ट्रेडिशनल साड्यांवरती जात होतं, बट हा तुम्ही मंगळसूत्र हव्या त्या याच्यावरती वेअर करू शकता. याचा जो मेन गाभा म्हटला जाईल ना, सो हा पेंडेंट आहे. याच्यामध्ये जे शेडिंग्स दिसतात ना तुम्हाला, हे इनॅमलिंग किंवा आपण म्हणता येईल की मीनाकारी या सगळा. आणि याचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट मीन्स तुम्ही दोन्ही साईडने याला वेअर करू शकता. इवन या साईडनी सुद्धा आणि फ्रंट साईडनी सुद्धा. आणि याच्यामध्ये जर तुम्ही इथे बघाल ना तर संस्कृतमध्ये वर्ड्स लिहिलेले आहेत. जे आपण 7 फेरे घेतो त्या 7 फेऱ्यांच्या याच्यात प्रत्येकाचा अर्थ वेगळा होतो. आता याच्यामध्ये एक मला असं वाटतं की वसुदैव कुटुंबकम असा एक मंत्र लिहिलेला आहे. सो ह्याच्यात सगळ्या गोष्टी मेन्शन आहेत. मला सांगायला आवडेल की तुम्ही सगळ्या ह्याच्यावरती आउटफिटवरती याला वेअर करता येईल तुम्हाला. सो याचा वेट किती असेल? याच्यामध्ये साधारण वेट आहे 14.857. साधारण 1.5 तोळ्याचा हा मंगळसूत्र आहे. ओके. आणि हे पण तुम्ही बघाल तर याच्यामध्ये तुम्ही जर काही वेगळं हवं असेल तर याच्यामध्ये सुद्धा लॉंगमध्ये आहे त्या. सो बेंगोली कारिगिरीमध्ये खूप जास्त येतात. आणि खाली लटकन मीना वर्क आहे याच्यामध्ये. रेड कलरचा मीना आहे, बंच आहे याच्यामध्ये. बीड सुद्धा कशा त्याच्या स्पेसिफिक याच्यावरती हे केलेलं आहे.
हां अगेन एक मंगळसूत्र आहे जे मी तुम्हाला दाखवलं होतं. काही लोकांना चेन पॅटर्न्स खूप आवडतात, तर हा सुद्धा मंगळसूत्रच आहे, बट याला सुद्धा थोडंसं चेन पॅटर्न मध्ये दिलाय, नेकवेअर टाईप. आणि याच्यामध्ये सुद्धा अगेन प्रत्येक याच्यावरती तुम्हाला मंत्र दिसतील. याच्यामध्ये मीना वगैरे नाहीये, सो प्रत्येक याच्यावरती तुम्हाला याच्यात मंत्र आहेत या प्रत्येक याच्यावरती. सो हाही खूप सुंदर आहे. याचं वेट मॅम साधारण 1 तोळ्याचाच आहे, 10 ग्राम. 10 ग्रामचा. आणि ह्याचाही सांगा. येस मॅम. त्याचं जर वेट बघताय तर ऑलमोस्ट 58 ग्रामचं नेट वेट आहे याच्यामध्ये. लॉंग वेट. माझं नाव पूजा गोरे आहे. मी तनिष्क कोथरूडमधून बोलत आहे. आपण बघणार आहोत मंगळसूत्र कलेक्शन, डेली यूज आणि वेडिंग कलेक्शनचं. हे पण डेली यूजचं आहे. थोडंसं ट्रॅडिशनल आहे. साडी ड्रेस याच्यावर जास्त करून जाणार आहे. इथं बघितलं तर मीना काम दिलेलं आहे दोन्ही वाटींच्या मध्ये. थोडंसं ट्रॅडिशनल आहे पण थोडंसं वेगळं पण आहे. इथे मध्ये थोडं चेनचा पॅटर्न त्यांनी ऍड केलाय आणि मीना वर्क आहे. आणि हे परत इथे मीना वर्क आहे. ग्रॅमेज 11 ग्राम 334 मध्ये. ओके. आताही थोडंसं फॅन्सी लुक ट्रॅडिशनल येते. ब्लॅक बीड जास्त आहे. मध्ये चेन पॅटर्न दिलेला, बंच आणि वाटे आपल्याला हवा तर आपण चेंज करू शकतो. आपल्याकडे वेगळ्याही वाटी आहेत किंवा पेंडंट आहेत, तुम्ही चेंज करून घेऊ शकता. याचा वेट किती आहे? 35. हे रेडिश फिनिश मध्ये आहे. हे अटॅच केलेले आपण वेगवेगळं आहे, म्हणजे मंगळसूत्राची सर वेगळी आहे आणि पेंडंट आपण अटॅच केलेलं आहे. तुम्ही दुसरंही पेंडंट घेऊ शकता. आणि पेंडंटची डिझाईन खूप सुंदर आहे. यामध्ये बघितलं तर वायर वर्क आहे, रवा काम आहे, पत्ती वर्क आहे, स्टोन आहेत. रेडिश फिनिश मध्ये आहे. हे फक्त पेंडंटचं वेट किती आहे? 28 ग्राम आहे फक्त पेंडंट. ओके. आणि सर जो आहे ते सरची 45 ग्राम मध्ये आहे सर. बरं. ओके. शॉर्ट पण स्टॅम्प वर्क पण आहे या पेंडंट मध्ये. ट्विस्टेड वायर आहेत. शॉर्ट मध्ये बघा तर हे एक फॅन्सी मंगळसूत्र आहे अँटिक फिनिश मध्ये आणि यामध्ये फिलिग्री वर्क आहे. फिलिग्री काम केलेलं आहे. इव्हन हा मधला बॉल जरी बघितला तर आतमध्ये एक जाळीचं काम केलेलं आहे आणि वरतून परत त्याला स्टॅम्प वर्क कव्हर केलेलं आहे. ओके. वेगळंच आहे. वेगळं आहे. आणि बंच मध्ये बंच पॅटर्न आहे. मनी पण खूप सुंदर दिलेले आहेत त्यांना. डिझायनर आहे पूर्ण त्याच्यामध्ये. छोटं भरपूर बारीक काम आहे त्यामध्ये. बघितलं तर रवा काम दिलेलं आहे, स्टॅम्प वर्क आहे. प्रत्येक बीड्स मध्ये वेगवेगळं प्रकार आहे. हो. वा. ह्याचं किती आहे वेट? वेट आहे 14 ग्राम. 14 ग्राम. बरं. ओके. आपण हे आता लॉंग एक बघूया. ब्लॅक बीड्स खूप कमी आहे त्याच्यामध्ये. म्हणजे आता कसं थोडं ट्रेंड चालू आहे की ब्लॅक बीड्स जास्त नको आहे. बरोबर. तर बंच पॅटर्न मध्ये चेन पॅटर्न दिलेला आहे बंच पॅटर्न आणि थोडेसेच ब्लॅक बीड्स दिलेले आहेत. म्हणजे एका सर मध्ये बघितलं तर एक 5-6 ब्लॅक बीड्स आहेत. हे मधलं डिझाईन सुद्धा खूपच सुंदर आहे. खूपच छान आहे. बीड्सचं पण काम सुंदर आहे. वाव. पेंडंट बघा तर पूर्ण रवा काम केलेलं आहे. छोटे छोटे रवा. येस. याचं वेट सांगा मला. 58 ग्राम मध्ये आहे. ओके. याचं मागे तर मला ब्लॅक बीड्स दिलंय त्यामुळे जेणेकरून गोल्डचं वेट वाढणार नाही. जर मागे तुम्हाला पूर्ण गोल्ड दिलं तर वेट वाढेल. बरोबर. येस. आता आपण पाहूयात मंगळसूत्र लॉंग लेंथ मध्ये पट्टी पॅटर्न मध्ये आहे. ट्रॅडिशनल. हे ट्रॅडिशनल आहे. हे पण पट्टी पॅटर्न मध्ये पण कमी ब्लॅक बीड्स आहे त्यामध्ये. रेडिश फिनिश मध्ये बंच पॅटर्न मध्ये आहे. ओके. ह्याचं साधारण प्रत्येकाचं वेट साधारण 70 ग्राम, 55 ग्राम, 40 ग्राम असे आहेत. ओके. तुम्हाला तशी करून घेता येईल. म्हणजे 28 इंच, 30 इंच, 32 इंच. ओके. प्रत्येकाचे डिझाईन्स वेगवेगळे आहेत. या डिझाईन मध्ये बोथ साईड चेन आहे सांगू शकता तुम्ही. या डिझाईन मध्ये बघितलं तर बोथ साईड चेन मध्ये चेन दिलेली आहे. स्टॅम्प पॅटर्न दिलेला आहे मध्ये.
याचं वेट पण बघू शकतो आपण 55.34 असं आहे. हे फुल आणि चेन इथे जे आहे ना हे पण खूप सुंदर दिलेलं आहे हो. की जेणेकरून तुमच्याकडे काही पेंडेंट्स असतील तर तुम्ही चेंज करू शकतो. आपलं आपण घरच्या घरी पण करू शकतो. अरे वा. म्हणजे इव्हन कारागिराकडे येऊन ते चेंज करण्याची आवश्यकता नाही. हां मल्टिपल पेंडेंट्स यूज करू शकता एका याच्यामध्ये बरोबर बरोबर. म्हणजे प्रत्येक याला तशी डिझाईन आहेच. याला पण प्रत्येकाला पण आहे. हो ह्याला पण आहे, ह्याला पण आहे. करून घेता येईल. ज्याला नसेल त्याला तुम्ही ऑर्डर याला करून घेता येईल. करू शकतो. नेक्स्ट हे आता हे रेडिश फिनिश मध्ये आहे. हे पण बंच पॅटर्न मध्ये आहे. इव्हन बीड्स मध्ये बघितलं तर खूप सुंदर काम केलेलं आहे. बरोबर. फिलिग्री वर्क हे पण साधारण 30 ग्रॅम पासून नाही आहे. 48 ग्रॅमचं आहे. हां हे 48चं आहे. हे 35 ग्रॅम मध्ये आहे. त्याच्या शेजारचं आहे. हे 35 ग्रॅम आहे. वेट का जास्त झालं कारण इथं बीड्स थोडा हेवी आलेले आहेत त्याच्यामुळे. आणि इथे पण दिलेले आहेत सोन्याचे मणी आहेत पूर्ण बंच हे तारेमध्ये. बरोबर. पण दिसायला असं वाटतं की 70 ग्रॅम पर्यंत जास्त. हो जास्त वाटतं. हेवी वाटतंय हे. हो ग्रॅमेज कमी आहे तसं त्याचं. बरोबर. 40 ग्रॅम मध्ये आहे. हे 35 ग्रॅम मध्ये आहे. ओके. हे पण 35 आहे. 33 ग्रॅम मध्ये 33 मध्ये. सुंदर आहे याची पण डिझाईन. युनिक आहे. थोडं वेगळं आहे. हे थोडंसं लाईट वेट आणखी लाईट वेट आहे. 27 ग्रॅम मध्ये. 27 मध्ये. पट्टी पॅटर्न मध्ये ही बघा तर आता ट्रॅडिशनल पट्टी पॅटर्न जो येतो त्यापेक्षा ह्याला थोडंसं मॉडर्न लुक दिलेला आहे. ब्लॅक बीड्स खूपच कमी दिलेले आहेत आणि चेन पॅटर्न दिलेले आहे. त्यानंतर पूर्ण मॉडर्न लुक येईल. बरोबर. नेक्स्ट बघू. ह्याचं वेट आहे 23 ग्रॅम मध्ये आहे. ओके. आणि लेंथ पण याची 36 इंचापर्यंत आहे. जसं मगाशी आपण बघितलं तसंच याला ही चेंजेबल आहे. आता हे नेक्स्ट. ह्याच्यामध्ये ब्लॅक बीड जरा जास्त होते. ह्याच्यामध्ये कमी आहेत. आणि इथे पण कमी दिलेले आहेत पण 3च ब्लॅक बीड दिलेत पण मोठे दिले जेणेकरून बघितलं लांबून तर थोडंसं कळेल की मंगळसूत्राचा फील येईल. आणि इथे मागे दिलेले आहेत ब्लॅक बीड्स. जर कंटिन्यू सोनं केलं असतं म्हणजे चेन पूर्ण कंटिन्यू केलं तर ग्रॅमेज वाढलं असतं. ब्लॅक बीड्स दिल्यामुळे ग्रॅमेज कमी होतं त्याचं. याचं पण वजन 23 ग्रॅम आहे. 2300. ह्याच्यामध्ये मीना काम दिलेलं आहे. मॅट फिनिश आहे त्यामध्ये. राऊंड मध्ये बघा तर मॅट फिनिश आहे. मीना काम आहे. ब्लॅक आणि रेड मीना आहे. याचं पण 23 ग्रॅम. 23 ग्रॅम. त्यातल्यानंतर सुंदर दिसतं. हे एकदमच नाजूक आहे. एकदम नाजूक. खूपच सुंदर आहे. हे पण आपण हे कसं एकदम लाईट वेट डेली यूज करू शकतो. साडीवर वगैरे खूपच छान. अगदी 15 ग्रॅम मध्ये आहे हे. बरोबर. 15 ग्रॅम मध्ये. पेंडंट आपण कव्हर करतोय आता. खूपच अप्रतिम कलेक्शन आहे पेंडंटचं. आता हे जर आपण बघितलं तर खूपच सुंदर. ह्याच्यावर खाली लटकन पण दिलं आहे त्यांनी. ह्याचं वेट आहे साधारण 20.064. खूपच सुंदर आहे हे. त्याच्याबरोबरीने हे पण आहे. हे सुद्धा ह्याला खाली लटकन नाही आहे पण हे डिझाईन खूपच सुंदर आहे. याचं वेट आहे साधारण 27.286. नेक्स्ट बघूयात. हे जरा छोटं आहे. ज्यांना खूप मोठं आवडत नाही त्यांच्यासाठी हे छान आहे. सुटेबल आहे हे. खाली ह्याला पण थोडेसे असे चेन पॅटर्न थोडा दिला आहे. याचं वेट आहे साधारण 9.834. नेक्स्ट बघूयात. हे वाव. हे खूपच छान आहे. मला स्वतःला हे खूप आवडलं. याचं वेट बघूयात 9.395. त्याच्यानंतर हे एक आहे हाफ सर्कल आणि खाली चेन पॅटर्न असं आहे. याचं वेट आहे 20.315. पुढचं बघूयात. हे सुद्धा एक हाफ सर्कलमध्ये एक डिझाईन आहे. हे पण छान आहे. याचं वेट आहे साधारण 8.877.
बघूयात. हे थोडं आपण रजवाडी पॅटर्न जे बघतो कुंदन, त्याच्यासाठी हे पेंडंट्स सुटेबल आहेत त्या मंगळसूत्रासाठी. ह्याचं आपण वेट बघूयात. ह्याचं वेट आहे साधारण 20.757. खूपच सुंदर आहे हे. मीना वर्क केलं आहे, ह्याच्यावर जाळी वर्क केलेलं आहे. खूप सुंदर आहे. नेक्स्ट बघूयात. हे कुंदनमध्ये ह्याच्यामध्ये स्टोन्स दिलेत आणि हे काम पण खूप छान आहे. याचं आपण वेट बघूयात. याचं वेट आहे साधारण 17.77. हे खूपच वेगळं आहे, म्हणजे एकदम अनकॉमन, असं बघायला आपल्याला मिळत नाही. याचं वेट आहे साधारण 13.949. नेटवेट आहे 13.485. हे पण खूप छान आहे. त्याच्यात स्टोन्स दिलेत, पिंक, ग्रीन, मीना वर्क आहे. याचं वेट आपण बघू शकतो 12. सुंदर आहे हे पण. नेटवेट आणि ग्रॉसवेट आपण बघू शकतो. हे पण एक वेगळं. 12.88, 12.11. पुढचं बघूयात. हे पण एक वेगळं आहे. याला अँटिक फिनिश दिलेला आहे थोडासा आणि ह्याचं वजन आपण हे बघू शकतो. हे मीना वर्क आहे. हे तर खूपच सुंदर आहे. हे वेगळंच आहे, असं मी कुठे बघितलेलं नाही आहे. याचं वेट पण कमी आहे, बघू शकतो आपण. हे आपलं ट्रेडिशनल पेंडंट 15.323, 14.993. हे तर खूपच सुंदर आहे. वाव. याचं वेट बघूया 15.358, 14.985. आणि हे नेक्स्ट. याला खाली लटकन दिलेत. वाव. याचं वेट आहे साधारण 9.382, 9.237. हा होता मंगळसूत्र सिरीजचा पार्ट 1. नेक्स्ट पार्टमध्ये आपण फॅन्सी पेंडंट्स, लाईटवेट पेंडंट्स असं बघणार आहोत. पुन्हा माझ्या चॅनलवर येऊन व्हिडिओ नक्की बघा. मी 2-3 दिवसांमध्ये पुढचा पार्ट नक्की टाकेन. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूयात. थँक्यू.